मित्र हो, आपण 10वा दृष्टांत पाहिलेला होता की देव माझा मी देवाचा ऐशा परी अशीची जो देमती देव माझा आणि मी देवाचा असा अनन्यभाव असला पाहिजे. देव माझा आणि मी देवाचा असा अनन्यभाव असला पाहिजे. कोणी एक व्यापारी असतो आणि त्याला कुष्ठरोग होतो, त्यामुळे त्याच्या जवळचे नातेवाईक अगदी बायको मुलं त्याचा तिरस्कार करू लागतात. या तिरस्काराला वैतागून तो काय करतो, गावाबाहेर दुबळेश्वराच्या मंदिरात जाऊन राहू लागला. सगळे सोडून हेच माझं सर्वस्व या वृत्तीनं तो राहावं लागला आणि सगळे सर्वस्व वृत्तीनं तो राहिला. जेव्हा घरचे शोध घेत आले तेव्हा तो निश्चयानं म्हणतो, तुम्ही माझे नाही आणि मी तुमचा नाही. आपल्या निश्चयाने तो तिथेच राहिला. तर या ठिकाणी दृष्टांतिक असा आहे की तैसे देव माझा मी देवाचा ऐसे होऊ नये असे जो तो देमते. आपले सर्वस्व आपले आराध्य असे होऊन असावे. म्हणजे या जगात कोणी कोणाचं नाही. आप्त स्वकीय मुलगा बायको किंवा चुलता मालता मित्र हे सगळे सुखाची सोबती असतात आणि हे कधी दुःखाची सोबती नाहीत. हे या जगाचा इतिहास आहे. आणि जो दुःखामध्ये साथ करतो तो खरा सोबती असतो. प्रसंगी माकडीनसुद्धा ज्या वेळेला तिच्यावर संकट येतं त्यावेळी त्या माकडीनं आपल्या पिलाच्या डोक्यावर पाय देऊन आपला प्राण वाचवायचा प्रयत्न करत असते. तर या सगळ्या जर गोष्टी आपण बघितल्या तर एक गोष्ट मात्र आपल्याला इथं दिसून येईल की ज्या वेळेला माणूस संकटात असतो त्यावेळेला जे मदत करतात ती माणसं खरी असतात. या व्यापाराची कोणच मदत करत नाहीत. आणि म्हणून तो म्हणतो की आता मी एकटाच आहे, तुम्ही इथून निघून जा असं वगैरे तो सांगतो. शेवटी भावार्थ याचा काय आहे आपल्याला घ्यावा लागेल की एखाद्या व्यक्तीचा आपल्याला उपयोग संपला की उपेक्षेला सुरुवात होते. त्याच्या कार्यकर्तृत्वाकडे दुर्लक्ष केलं जातं, त्या व्यक्तीकडे स्वार्थबुद्धीनं पाहिलं जातं. उदाहरणार्थ फेसबुकवरती काही पोस्ट फिरत होत्या आणि त्या फेसबुकच्या पोस्टमध्ये असं आम्ही बघितलं की ती म्हातारी मेलेली आहे, पण मेल्यानंतर तिचे अंगठे उठवून कागदावरती कोऱ्या कागदावरती नातेवाईक घेताना दिसत. रडारड काय भानगड नाही. तर माणसं सध्या सगळी स्वार्थी झालेली आहेत. एखादी ती व्यक्ती जिच्या नावावरती इस्टेट आहे ती कधी मरेल आणि ती इस्टेट मला मिळेल या धोरणानं वागतात. पण मित्र एक आहे की जशाला तसं ते दिवस मोजावे लागतात. आता तर लोक म्हणतात की या जन्मात इथंच करायचं आणि इथंच फिरून जायचं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो त्यावेळेला एक आहे की पुढचा दृष्टांत जो आपण बघणार तो बाल विधवेचा. कंटकेमान होवावे असावे, सुखासमाधाने सुख साधने देव न पविजे नायका. सूत्र हे आपण बघितलं तर त्याचा मराठीतला अर्थ बघूया. उठता बसता चालता हाडांचा कटकट असा आवाज होतो, इतके साधकाने शुष्क ध्येय करून असावे. सुखासमाधानाने कोणतेही ध्येय प्राप्त होत नाही, त्यासाठी कष्ट सायास प्रयत्न करावे लागतात. कौनी एक बाळविधवा असे, ते कृच्छ करी मासोपवास करी, तेने तिचे इंद्रिय धर्म शमिती, तिचे जन्म कडे पडे. कोणी एक बालविधवा असते, ती कृच्छ चांद्रायण व्रत करते, महिनाभर उपवास करते, त्यामुळं ती सर्व गोष्टीवर संयम मिळवते, त्यामुळे तिचे उर्वरित आयुष्य पूर्णत्वास जाते. तैसे अनुसरला संयम देह करी देहमन करी, तथा देह सोखन करी, तेने तयाची जन्म कडे पडे. त्याप्रमाणे साधकाने पुरुषाने संयम केल्यास त्याचे जीवन सार्थकी लागते. तर साधना ही गोष्ट सोपी नाही आहे. म्हणजे उठून कुणीही साधना करावी आणि त्याची फळं मिळतात वगैरे हे चुकीचं आहे. त्यासाठी कडक तपश्चर्या ज्याप्रमाणे तपश्चर्या जी आहे ती करावी लागते. त्याप्रमाणे साधक पुरुषाने संयमाने केल्यास त्याचे जीवन सार्थकी होते. आता जे काही साधक पुरुष आहेत त्यातले संयम राखणारे किती आहेत? हजारात एखादा साधू संयम राखतो, अन्यथा
असं माझं स्वतःचं मत आहे. कारण जी काही स्थित्यप्रज्ञाची जी काही व्याख्या सांगितली आहे त्या स्थित्यप्रज्ञेच्या व्याख्येला कोणी पूर्ण उरत नाही आणि म्हणून मी हे शब्द मी पटकन उच्चारून तुमच्यापुढे सांगितले. म्हणजेच काय आहे की समाज जागृतीसाठी नीतिमूल्यांची जोपासना व्हावी. कारण नीतिमूल्यावर समाज जागृत असतो. कोणत्याही क्षेत्रातील साधकाने स्वतःला संयमित ठेवले पाहिजे हा मूल्य विचार या दृष्टातून. आता ही नीतिमूल्य काय आहेत तर परस्पर स्नेह बाळगावा, परस्त्री माते समान मानावे, समाजात वागताना बंधुभाव तुमच्याकडे असावा, एकमेकाला सहाय्य करावं, जे का रंजले गांजले ते असे आपले म्हणावे, जातीयता पाळू नये, अस्पृश्यता पाळू नये, प्राणीमात्रावर दया करावी, अशा अनेक गुण यामध्ये नीतिमत्तेमध्ये आपल्याला दिसून येते. हे मी जुजबी सांगितले. तर हे मानवता धर्म जो आहे तो जपत असताना या गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि मग हा मूल्यविचार या ठिकाणी सांगितला आहे. कारण समाज जागृती किंवा समाज प्रबोधनाचं कार्य हे इतकं सहज करता येत नाही. त्याला अनेक दिवस केल्यानंतर एखादं कुणाचं तर मन जागृत होत असतं किंवा प्रबोधित होत असतं. तर याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून तिथं बालविधवेचा जो दृष्टांत सांगितला आहे की एक साधना महत्त्वाची असते कुठल्याही बाबतीत. मग तुम्ही तुमच्या आईवडिलांच्याबद्दलची करा किंवा मग देवधर्माची करा. म्हणजे मी तर असं तुम्हाला कायम सांगतो की घरातले जे काही दैवत आहेत ते आपण बाजूला सोडतो आणि अशाश्वत दैवतांच्या पाठीमागे लागून साधना करतो. पण कुठली तरी करता येणार तर ती प्राणपणाने केली पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पुढचा दृष्टांत आहे तो डोळ्याचा. जेतुला जेतुला प्रपंची जडे, तेतुला तेतुला परमेश्वर उजडे. जेतुला जेतुला प्रपंच उजडे, तेतुला तेतुला परमेश्वरी वजडे. जेवढा मनुष्य लौकिक गोष्टीमध्ये गुरफटतो तेवढा तो परमार्थापासून दूर जातो. आता ह्या लौकिक गोष्टी म्हणजे काय आहेत की प्रपंच म्हणजे देहाचे लाड पुरवणं, काम क्रोध मोह मद मत्सर लोभ या सगळ्या गोष्टींपासून दूर असलं पाहिजे. म्हणजे लौकिकामध्ये अनेक गोष्टी आहेत. त्यातल्या काही गोष्टी मी प्राथमिक ज्या सर्वसाधारण माहीत आहेत त्यात तुम्हाला सांगितल्या. तर जे काही म्हणजे मी अमक्याचा नवरा किंवा ही माझी बायको, मुलं, माझा समाज, माझी जात, माझे आई वडील, माझं अमकं, माझं तमकं, हे जे काय माझा बंगला, माझं अमकं, माझं घर, माझी जमीन, या सगळ्या लौकिक गोष्टी आहेत. आणि यात जो गुरफटत जातो तो कधीही परमेश्वराची चांगली भक्ती करत नाही किंवा परमात्म्याची चांगली भक्ती करत नाही. कारण त्याचं लक्षच नसतं इकडं. त्यामुळं दृष्टांत काय आहे, डोळ्याचा ठाई स्वतः शिदा दोन्ही सामग्रिया, तेज सामग्रिया आणि मेद सामग्रिया. तेज सामग्र्या वाढवी तरी रत्नाचे गंभीर खुलते रंग देखे, मेद सामग्री वाढवी तरी काहीच न देखे. डोळ्याच्या ठिकाणी स्वतः सिद्ध अशा दोन सामग्री आहेत, तेज सामग्री आणि दुसरी मेद सामग्री. तेज सामग्री वाढवली तर त्या रत्नामधले अंतर्गत असलेले रंग तो पाहतो आणि मेद सामग्री वाढवली तर काहीच दिसत नाही. आपल्या इकडे सुद्धा तसंच आहे. म्हणजे तुम्ही मन जर निर्मळ ठेवलं तर सगळं जग तुम्हाला निर्मळ दिसेल. तुमची दृष्टीत जर पाप्य असेल किंवा तुमचं मन जर पाप्य असेल, संशयखोर असेल, तर जग सगळं तुम्हाला वाईटच दिसणार आहे. तर हेच त्यांनी इथं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक गोष्टीकडं कायम नकारात्मक भावनेनं पाहण्यापेक्षा सकारात्मक गोष्टीनं सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हा इथला दृष्टांत सांगून जातो. दृष्टांतिक तैसे या जीवाचे ठाई दोन्ही सामग्री असते, संत सामग्री असंत सामग्री. संत सामग्री वाढवी तरी चैतन्यापर्यंत उजळे, असमंत सामग्री वाढवी तरी मृत्तिकापर्यंत मिळे. एव विधी इष्टात वाढविता प्रेमाशी पात्र होय, अविधी अनिष्टाता वाढविता नित्य नरकाशी भाजन होय. तसेच मनुष्याच्या ठिकाणी संत चांगली सामग्री, असंत पापरूपी सामग्री अशा दोन सामग्री आहेत. संत सामग्री वाढवली तर उद्धार होतो आणि असंत सामग्री वाढवली
तर दुःख भोगावं लागतं असं सांगितलं आहे. आणि म्हणून चक्रधर स्वामींनी पैठण येथे सारंग पंडितांना निमित्त करून हा दृष्टांत सांगितला. प्रत्येक जीवाजवळ 2 प्रकारचे सामर्थ्य असते. ते सामर्थ्य वाढवल्यास हिऱ्या रत्नातील खुलते म्हणून रंग दिसतात. मेध सामग्री वाढल्यास अंधत्व येतं. संत सामग्री चांगले कर्तृत्व आणि असंत सामग्री वाईट कर्म म्हणून वाढवली जाते की जीवनात तेजोमय होतं. आणि दुसरी वाढवली तर काय होईल, तर जीवन मातीमूल होईल. मूल्यविचारानुसार जीवनाने काय केलं आहे, जीवाने आपले जीवन सार्थकी लावण्यासाठी आपले ध्येय ओळखून मार्ग निवडला पाहिजे. हेच महत्त्वाचं आहे. त्याचं कारण एक आहे की ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी आपल्याला 2 मनं विचार करायला लावतात, करू का नको, चांगलं की वाईट. जे चांगलं आहे ते आपण घ्यायचं, कारण वाईटाची संगतच करायचं नाही. कारण वाईटाची संगत केली तर कायम वाईटच होईल. तुम्ही मद्यपीच्या जर संगतीत राहिला तर एक दिवस तुम्हाला मद्यपान करावंच लागेल. आणि मग मद्यपी तो त्याच्या नशेमध्ये असताना नेमकं काय करतो हे त्याला कळत नाही. आणि मग त्याच्याकडून अनेक वाईट गोष्टी घटना घडत जातात. आणि म्हणून मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो की चांगली संगत केली तर त्याचे परिणाम चांगले मिळतात, वाईट केली तर त्याचे परिणाम वाईट होतात. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आपण बघतो त्यावेळेला त्याने सांगितलं आहे की कायमस्वरूपी तुम्ही चांगला विचार करा, चांगल्या संगती करा. चांगले संत म्हणजे काय की संत याचा अर्थ चांगल्या विचाराची माणसं. अगदी संत म्हटला तरी चालेल. तर या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी पुढचा एक माळेकराचा दृष्टांत आपण बघूया. हाही दृष्टांत फार चांगला आणि उपयोगी असा दृष्टांत आहे. तर येथून तुमचे दोष बाहेरी घाली जे ती तरी पोरे हो, पोटी सुरी सोसो मराल. तुमचे दोष बाहेर काढले तर पोरानो पोटात सुरी घालून आत्मघात कराल. असं हे सूत्र आहे माळेकराच्या ह्याच्यात. कवनीयोग माळ्यावरी उभा असे, तयाची या शेताची या लवणी चोरू एक असे. तो वाटा घे ओरी मारी, ब्राह्मणू मारी, संन्याशी मारी. तो देखे परी उगाची असे. मग एकोदिशी तो जायाशी सापडे. मग तो राहू तयाशे खैरी जुंपाव्या धाडी. मग अवघाची गावी लोक पाहावया ये. तो म्हणे कैसा बापडा गोरा गोमटा, धारे दाकुटा, राणीत पूत ऐसा दिसतो असे. मा रावो यासे खैरी का जुंपताय, या ते पाखाळू ना नेघे. मग तो माळेकारू कांबळ्याची बुंती घालून पावास ये. तो ऐके. मग म्हणे येणे जिये पापे केली आहाती ते मी जाणू असे, की याचे लांब खांड ते मोहरी एवढे करावे, तथा लहान खांड ते मोहरी एवढे करावे. याचा खांडी गाव पुजावा. कोणी एक मळ्याची राखण करणारा माचीवर उभा असतो. त्याच्या शेतामध्ये एक चोर असतो. तो येणाऱ्या जाणाऱ्याला लुटत असतो. मग ब्राह्मण संन्यासी यांना मारत असे. हे सर्व माळेकरी गुपचूप पाहत असतो, पण काही बोलत नसतो. अशाच एके दिवशी हा चोर राजाला सापडतो. मग राजा त्याला काटेरी लाकडाला बांधून बैलाकरवी ओढत नेण्याची शिक्षा करतो. शिक्षा होत असताना सर्व गावकरी तेथे असतात. त्या गावकऱ्यांना तो चोर काय करतो, बिचारा वाटतो. कारण एकटाच आहे, सगळे गावकरी आहेत, ही एकटाच राबतोय. जणू राजपुत्राला शोभा असा तो असतो. बरं, याला शिक्षा दिली का असेल ही चर्चा होत असताना माळेकरी तेथे असतो. त्यावेळी त्याने म्हणतो की याने ज्या चुका केल्या आहेत, दुष्कर्म केले आहेत ती मला माहीत आहेत. राजाने जर याला अजून कठोर जरी शिक्षा केली तरी ही त्याची पापं फिटत नाहीत असं तो म्हणतो. त्याच्या शरीराची मोहरी एवढी तुकडे केले पाहिजेत असं तो माळकरी सांगतो. आता दृष्टांतिक असा आहे की त्याप्रमाणे परमेश्वर मनुष्याचे रूप घेऊन जगात वावरत असतो. तो सर्वांची कर्मे जाणतो, म्हणून त्यांना दोषी मनुष्याबद्दल किंवा उत्पन्न होत नाही. शेवटी काय की प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार सुखदुःखी भोगावे लागतात. जे दिसतं त्यापेक्षा वेगळं वास्तव काही असू शकत नाही.
ही शक्यता नाकारता येत नाही. आपण किती ढोंग जरी केले, आपले वाईट कृत्य लपवण्याचा प्रयत्न केला तरी दृष्टांतातील माळेकरप्रमाणे कुणाच तरी आपल्यावर लक्ष असते. म्हणून प्रत्येकाने मी काय केले पाहिजे, मी काय करतोय या गोष्टीचं अंतःकरणातून चिंतन केले पाहिजे. उदाहरणार्थ याचं डोळे झाकून दूध पिणाऱ्या मांजराचे उदाहरण आपल्याला देता येईल. कारण मांजर दूध पित असताना डोळे झाकून दूध पितं आणि त्याला काय वाटतं की मला कोणी बघतच नाही, पण बघणारे सगळं जगच बघत असतं. तर हा एक दृष्टांत या ठिकाणी आपल्याला घ्यायला लागेल. इथं आपण थांबूया.